माझे नाव आराधना नीलकंठ देवपुळे। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांविषयी काही 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे। इसवी सनाच्या 12व्या शतकात मुघलांचे राज्य भारतामध्ये स्थापन झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 16व्या शतकात झाला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 400 वर्ष मुघल राज्य करीत होते। त्या दरम्यान त्यांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी का राष्ट्रीय लढे उभारले नाहीत? मित्रहो, 16व्या शतकात आलेल्या इंग्रजांनी भारतामधली मुस्लिम राजवट संपवली व आपली सत्ता स्थापित केली। मग प्रश्न असा निर्माण होतो की भारतातील राजे काय करीत होते? का अगोदर शस्त्र टाकून देऊन भारतामध्ये परकीय सर होत असताना हातावर हात ठेवून बसले होते की त्यांच्यामध्ये मुठभर लोकांना थोपवण्याचे सामर्थ्य नव्हते? ती अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे भारतामधल्या सामान्य जनतेचा मनाचा उद्रेक झाला नव्हता? या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळते ते असे: मुस्लिम आक्रमणापूर्वी वने व्यवस्था अस्तित्वात होती। समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या 4 वर्णामध्ये विभागला होता। हे 4 वर्ण जरी असले तरी मुस्लिम आक्रमणापूर्वी केवळ 2च वर्ण अस्तित्वात होते, ब्राह्मण व शूद्र। व मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांना शस्त्रबंदी होती, शिक्षण बंदी होती, संपत्ती बाळगण्याचा हक्क नव्हता। तसेच मुस्लिमांनी आपल्या शासन प्रशासनामध्ये 38% ब्राह्मणांना आरक्षण दिले होते, म्हणून आपण गुलाम नाही आहोत अशी धारणा ब्राह्मणांची होती व त्यांनी विविध मूर्त्या पुराणे याद्वारे येथील लोकांना संघर्ष करण्यापासून दूर लोटले होते। आणि आता परिणाम म्हणजे भारतीय लोक परकीय लोकांना भारतामध्ये साम्राज्य करण्यापासून रोखू शकला नाही। जो व्यक्ती शासक असतो त्याने प्रजेच्या कल्याणाकरता जे काही करता येईल ते केले पाहिजे व प्रजेचे कल्याण केले पाहिजे। परंतु शासक वर्गाने लोककल्याणाची कामे प्रशासनावर सोपवल्याने या ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांना त्रास देण्याची पसंती दिली व याचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले। छत्रपती शिवाजी